सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. आजचा विषय इच्छाशक्ती. संपूर्ण आयुष्य मुलांचं आणि नवऱ्याचं करण्यात गेलं. काहीतरी भव्य दिव्य करायचं स्वप्न होतं. लग्न झाले, मुले झाली, संसारात इतकी गुरफटून गेली की सर्वांचं करता करता स्वतःचं अस्तित्वच विसरून गेले. पाहिलेली स्वप्न विरून गेली. सुना नातवंडे आली. आता या वयात आराम कर अशी मुले म्हणू लागली. अशी वाक्य हमखास घराघरात ज्येष्ठ व्यक्तींना ऐकवायस मिळतात ना. पण काहीतरी भव्य दिव्य करायचं, करून दाखवायचं राहूनच गेलं. अशी हुरहुर त्यांना कुठेतरी वाटत होती. अपराधीपणाची भावना वाढीस लागत होती. पण या सर्वांवर भव्य दिव्य करून दाखवणाऱ्या अशा एक व्यक्ती म्हणजे श्रीमती चंद्रा तोमर होय. जोहारी गाव, बागपत जिल्हा, उत्तर प्रदेश येथील चंद्रा तोमर, वय वर्ष 65. आपल्या नातीला सोबत व्हावी या उद्देशाने चंद्रा तोमरने नेमबाजीच्या सरावास सुरुवात केली. परंतु या नातीच्या सोबत त्या नुसत्याच जात नव्हत्या, तर त्या अगदी एक चित्ताने त्या चाललेल्या सरावाकडे बघत होत्या, शिकत होत्या. चंद्रा तोमरचा दिनक्रम असे: सकाळी लवकर उठावं, सुनांना कामात मदत करावी आणि नंतर नातीला घेऊन नेमबाजीच्या सरावाला जावं. पुन्हा यावं, जमेल ते काम करावं आणि रात्री झोपेच्या अगोदर दोन्ही हातावर 2 पाण्याने भरलेली जग घेऊन बऱ्याच वेळ हात स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. कारण यामुळे नेमबाजीचा सराव अगदी अचूक करता येतो. असेच एके दिवशी नेमबाजीच्या सरावामध्ये चंद्राला एक संधी मिळाली. एका शिक्षकाने चंद्राला सहज एका निशाणावर गोळी मारण्यास सांगितली आणि चंद्राने अचूक नेम साधत ती गोळी मारली. त्यामुळे झालेल्या कौतुकाने चंद्राला मन भरून आलं आणि इथूनच सुरुवात तिच्या कामाची झाली. चंद्राने वयाच्या 80व्या वर्षापर्यंत नेमबाजीमध्ये अनेक प्रावीण्य मिळवले. राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारही पटकावले. मान सन्मान, पद, प्रतिष्ठा मिळाली. पुढे सर्वजण त्यांना शूटर दादी म्हणू लागले. त्यांनी मिळवलेल्या या यशावर सांड की आंख हा चित्रपट देखील येऊन गेला. चंद्रा तोमर म्हणतात, उमर काम नाही करती लगन करे. किती वय आहे महत्वाचे नाही, काय करता आले नाही ह्याला तर अजिबात अर्थ नाही. ईश्वराने प्रत्येकास काहीतरी खास दिले आहे, जे इतरांकडे नाही. ते आपल्याकडे असलेल्या खास गोष्टी अथवा कौशल्य ओळखा. आपला छंद जोपासा. जे कराल ते पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि स्वतःला झोकून देऊन करा. जीवन जगण्याचा उद्देश शोधा. पैशासाठी अथवा प्रसिद्धीसाठी न करता ते आपणास आवडतं म्हणून करा. आवडीचं काम मनापासून पूर्णपणे भक्तिभावाने केल्यास जो आनंद आपणास मिळतो तो अगदी अवर्णनीय व अमूल्य असतो. बाकी यश, कीर्ती, मान सन्मान, पैसा आपोआप आपल्या मागे येतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की वय अथवा कोणत्याच गोष्टी आपल्या ध्येयाच्या आड येत नसतात. फक्त जिद्द असावी लागते, मेहनतीची तयारी असावी लागते. यश आपोआप येते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.